पुण्यामध्ये 12 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी 68% मतदान झालं। सर्वाधिक मतदान हे इंदापूरमध्ये झालं। या ठिकाणी 79% मतदान झालं आणि सर्वात कमी मतदान हे तळेगाव दाभाडेत 49.24% इतकं झालं। पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। एअर इंडिया एक्सप्रेसनं पुणे अबुधाबी थेट उड्डाण सेवा सुरू केली आणि त्यामुळे पुणे विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठून दिलाय। शहराच्या वाढत्या जागतिक संपर्काच्या मागणीला प्रतिसाद देत सुरू करण्यात आलेली ही सेवा दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:10 पुण्याहून अबुधाबीकडे रवाना होणार आहे। मागच्या काही दिवसांपासून पुण्याची हवा अधिकच खराब होत चालली आहे। शहरातले शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ परिसरासह अनेक भागात हवेची गुणवत्ता ही खराब ते अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे। पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये ऑनलाईन तिकीट नोंदणीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। ऑनलाईन बुकिंग सेवा सुरू झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे। वर्षभरात सुमारे 5 लाख पर्यटकांनी संग्रहालयाला भेट दिली आहे आणि यामधून 2 कोटींचं उत्पन्न मिळालं आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये निमगाव म्हाळुंगे इथं शेतशिवारात 3 बिबट शिकारीचा शोध घेताना दिसून आले। सध्या ऊसतोड सुरू आहे आणि बिबट्यांचा वावर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगार चांगलेच धास्तावलेत। बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथले शेतकरी करतात। नाशिक जिल्ह्यात नगरपंचायतींसाठी 68% मतदान झालं। सर्वाधिक 85% मतदान हे त्र्यंबकेश्वरमध्ये झालं। गेल्या वर्षी 74% मतदान झालेलं होतं, त्यावेळी यंदा 5% इथं मतदान घटल्याचं समोर आलंय। नगर परिषद निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी येवल्यातल्या उर्दू हायस्कूलजवळ मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे वाटल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणात हनुमंत बोरसे या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे। नाशिकमध्ये निमसे विरुद्ध धोत्रे टोळीमध्ये प्राणघातक हल्ला झाला होता। या हल्ल्यामध्ये राहुल धोत्रेचा मृत्यू झाला। या प्रकरणात निमसे टोळीला अटक केली। ऑगस्टपासून पोलीस आरोपींच्या मागावर होते। नाशिकच्या सिन्नरमध्ये 9 लाखांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणात एकावर गुन्हा दाखल केलाय। संक्रांत उत्सवात नायलॉन मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होते आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नाशिकमध्ये मोबाईलसह रोकड हिसकावून घेत चोरी करण्यात आली होती। तसंच मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीनं 19,000 वर्ग करण्यास भाग पाडून आरोपी फरार झाला होता। पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत या आरोपीला अटक केली आहे। नाशिकच्या सातपूरमध्ये बंद घरात चोरी झाली होती आणि चोरटे 16 लाखांचा ऐवज घेऊन फरार झाले आणि पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबारमधून आरोपींना अटक केली। संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत 4000 हरकती दाखल झालेल्या आहेत आणि या हरकतींची तपासणी सुरू आहे। नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपांवर सुधारणा करून पारदर्शक निवडणूक घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मनपा आयुक्तांनी सांगितलं। संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी एक जलवाहिनी मागच्या 17 दिवसांपासून बंद होती। मागच्या 2 आठवड्यांपासून शहरात 1 ते 2 दिवस उशिरानं पाणीपुरवठा होत होता। दुरुस्तीनंतर मंगळवारी सकाळी जलवाहिनी सुरू झाली, त्यामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होतोय। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11,000 घरांची जाहिरात 8 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे। संभाजीनगर मनपाकडून 5 ठिकाणी घरकुल प्रकल्प उभारले जातात। या घरांसाठी लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीनं होणार आहे।